नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की विष्णू सहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचे काय महत्त्व आहे। हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, श्री क्षेत्र करवीर येथे धर्मदत्त नावाचा सत्वशील ब्राह्मण राहत होता। बालपणापासूनच तो विष्णू भक्त होता। माता पित्याच्या मृत्यूनंतर संसाराचा पाश मागे लावून न घेता त्याने ब्रह्मचारी राहून प्रभुसेवेचे व्रत घेतले। पंचगंगेवर त्रिकाल स्नान संध्या करून तो नामस्मरणात दंग असे। त्यासाठी त्याने विष्णू सहस्त्रनामाचा आश्रय घेतला। जागृत अवस्थेत त्याच्या मुखात सदैव विष्णू सहस्त्रनाम असे। अगदी भिक्षा मागताना इतकेच नव्हे तर रस्त्याने चालताना देखील तो विष्णू सहस्त्रनामाचा घोष करीत असे। विविध उपमनांमधून तुलसी मंजिरी जमा करून सायंकाळी विष्णू सहस्त्रनामासह श्री लक्ष्मी नारायणास सहस्त्र मंजिरी अर्पण करण्याचे त्याचे व्रत अखंड चालू होते। त्यासाठी तो पंचगंगेवर सायं संध्या करून हाती पळी पंचपात्र व गंगेत बुडून स्वच्छ केलेल्या सहस्त्र तुळसी मंजिरी घेऊन ओल्याने विष्णू सहस्त्रनामाचा घोष करीत लक्ष्मी नारायण मंदिरात जात असे। तो ज्या मार्गाने मंदिराकडे जात असे त्या मार्गावर एक मोठा पुरातन अश्वत्थ वृक्ष होता। त्याच्या आश्रयाने एक शापभ्रष्ट पिशाचिनी वास्तव्य करीत असे। ती लहान मुलांना त्रास देत असे। लोक त्या मार्गाने जात नसत, त्यामुळे तो मार्ग निर्जन होता। सायंकाळी तर त्या मार्गाकडे कोणी फिरकतही नसे। तुलसी अर्चनाचा धर्मदत्ताचा हा क्रम वार्धक्यापर्यंत चालू होता। त्याच्या येण्याकडे ही पिशाचिनी डोळे व कान लावून असे, कारण दृष्टीपथात आलेल्या धर्मदत्ताचे विष्णू सहस्त्रनाम कानावर पडल्याने तिला खूप बरे वाटे। हळूहळू तिची पिशाच वृत्ती पालटू लागली। अनेक वर्षे नामस्मरण श्रवण झाल्याने त्या पुण्याने तिच्या मुक्ततेची वेळ जवळ आली आणि एके दिवशी धर्मदत्त समोर येताना पाहून तिने मनात निश्चय केला। तो अश्वत्थाजवळ येताच तिने त्याच्या पायी लोटांगण घातले व ती रडू लागली। तिच्या रडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली। त्याने तिला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने आपली अवस्था सांगून या पिशाच योनीतून मुक्ती देण्याची विनंती केली। धर्मदत्ताने तिला सांगितले की मी एक सामान्य ब्राह्मण आहे। वेदशास्त्र, पुराण, मंत्र, तंत्र काहीही जाणत नाही। बालपणापासून केवळ स्नान संध्या, पूजा अर्चा व सायंकाळी तुलसी अर्चन एवढेच करतो। मी तुझा उद्धार कसा करणार? यावर पिशाचिनीने त्याला सांगितले की तुझ्याजवळ विष्णू सहस्त्रनामाचे पुण्य अपार साचले आहे। त्यात तुलसी अर्चनाच्या पुण्याची भर पडली आहे। या सर्व पुण्याचे मला दान करून तुम्ही माझी मुक्तता करा। तुम्ही दानाचा संकल्प सोडताच माझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल, असे सांगून तिने धर्मदत्ताचे पाय धरले व दिनपडे रडू लागली। तिच्या या हृदयद्रावक रडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली। त्याने विचार केला, आपल्याकडून जर तिचे दुःख दूर होत असेल तर काय हरकत आहे। असा विचार करून त्याने हातात पाणी घेऊन आपले आजवरच्या विष्णू सहस्त्र नाम पाठाचे व सहस्त्र तुलसी अर्चनाचे पुण्य तिला अर्पण करीत असल्याचा संकल्प केला व त्या पाण्याचे तिच्यावर सिंचन केले। त्याबरोबर तिला दिव्य स्वरूप प्राप्त झाले। हा चमत्कार पाहून धर्मदत्त आश्चर्यचकित झाला व दुसऱ्याच क्षणी त्याला आपली शक्ती नष्ट झाल्यासारखे वाटू लागले व त्याच्या मनात विचार आला की माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्व पुण्य मी या पिशाचिनीला दिले व मी पुण्यहीन झालो। वार्धक्यामुळे मीही लवकरच मरणार, पण पुण्यक्षय झाल्यामुळे आपली अवस्था काय होईल? कुठल्या नीच योनीत, कदाचित नरकातही आपली रवानगी होईल। या विचाराने तो रडू लागला। त्याला आता खरोखरच आपण भिकारी झालो असे वाटू लागले। त्याच्या मनात नैराश्यामुळे आत्मघाताचे विचार येऊ लागले। त्याची अशी अवस्था पाहून त्याचे आराध्य दैवत भगवान विष्णूंना त्याची कणव आली। न वासुदेव भक्तांना अशुंभ विद्यते क्वचित या फलश्रुतीतील वचनाचा प्रत्यय आणून देण्यासाठी महाविष्णू वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने तिथे आले आणि धर्मदत्ताला त्याने रडण्याचे कारण विचारले। घडलेल्या सर्व घटनेचे वर्णन करताच ब्राह्मणरूपी विष्णू हसू लागले। धर्मदत्ताला त्यांच्या अनाठायी हसण्याचा राग आला। तो रोषाने म्हणाला की मी इथे दुःखाने रडतो आहे आणि तुम्ही माझ्या रडण्याला हसता आहात, जणू माझी चेष्टा करता आहात। त्यावर ब्राह्मणरूपी विष्णू म्हणाले, हसू नको तर काय करू, कारण तुम्ही नेमके उलटे करीत आहात। तुम्हाला ज्या गोष्टीने आनंद होण्याऐवजी तुम्ही रडत आहात व दुःख करीत आहात। दीडमूठ होऊन पाहत असलेल्या धर्मदत्ताकडे द्यार्ह दृष्टीने पाहत त्यांनी स्पष्टीकरण केले की अहो, या पिशाचिनीला दान केल्याने तुमचे सर्व पुण्य नष्ट झाले असे तुम्ही म्हणालात व त्यामुळे दुःखी होऊन शोक करीत आहात। हेच मुळी चुकीचे आहे। या उलट या पिशाचिनीला दान केल्यामुळे तुमचे पुण्य शतपटींनी वाढले आहे। ते किती वाढले ते मी भविष्यवेता असल्याने
मला समजले व आनंद झाल्याने मी हसू लागलो. धर्मदत्ताला हायसे वाटले. त्याला आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली. त्याने क्षमा मागून ब्राह्मणरूपी विष्णूला नमस्कार केला व आपले भविष्य सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री विष्णू सांगू लागले की या पिशाचिनीला तू पुण्यदान केल्याने तुझे व तिचे पुण्य एवढे वाढले आहे की पुढील जन्मात तुम्ही पती पत्नी होऊन प्रत्यक्ष महाविष्णू तुमच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेतील. धर्मदत्ता, तुझा पुढील जन्म अयोध्येचा राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचे पोटी होऊन तू दशरथ या नावाने ख्यात होशील. ही पिशाचिनी पुढील जन्मात कौशल राजाची कन्या कौसल्या होऊन तुम्हा दोघांचा विवाह होईल. तुमच्या पोटी महाविष्णू राम हा 7वा अवतार घेतील. धर्मदत्ताच्या मनात शंका आली ती त्याने बोलून दाखवली की मी ब्राह्मण असता पुढील जन्मी मला क्षत्रियत्व कसे प्राप्त होईल. त्यावर हसून महाविष्णू म्हणाले की तुलसी अर्चनासाठी सहस्त्र तुलसी जमा करताना तू काही वेळा लघुशस्त्रांचा वापर केलास. त्या पापाने तुझे ब्राह्मणत्व जाऊन तुला क्षत्रियत्व प्राप्त होत आहे. तसेच तू ब्रह्मचारी असल्याने तुला पुत्रप्रेमाचा अनुभव नाही. पुढील जन्मात श्रावणाच्या पित्याकडून पुत्रप्रेम कसे असते तेही तुला माहीत होईल. ही पिशाचिनी तर मुक्त झालीच आहे. योग्य काळी तिला जन्म प्राप्त होईल. तू ही आयुष्याच्या अंतापर्यंत असेच विष्णू सहस्त्रनाम स्मरण व विष्णू भक्ती करीत राहा, म्हणजे तुझे कल्याण होईल, असा आशीर्वाद देऊन महाविष्णू गुप्त झाले. विष्णू सहस्त्रनामाच्या पुण्याने प्रत्यक्ष भगवंताचे मातापिता होण्याचे भाग्य लाभते, असे आहे विष्णू सहस्त्रनामाचे महात्म्य. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.